नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 37 साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचं. आणि इथे पहा, मी ते उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घेतलेलं आहे. 14 उंची होती, तिथे 15 घेतलेला आहे. इथे आपण 2 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डरची पट्टी आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन एवढं अंतर घेतलेलं आहे. असं 5.25 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे. आणि मी इथे आधी 5.25 इंच टाकलेलं मुंड्याचं भाग, पण नंतर मी तुम्हाला दाखवते ते मी कमी कसं केलं आहे ते. आणि ह्या ब्लाऊजचा गळा खूप छोटा आहे पुढचा, आणि मागचा गळा डीप आहे, त्याच्यामुळे कटोरी उभी आलेली आहे तरीही कटोरी छान बसते. इथे छातीचा चौथा भाग 9.25 येतोय, तिथे 9.25 घेऊन पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेतलेलं आहे. आणि आता इथे 1.25 इंचावर मागचा मुंडा आणि 1.25 इंचावर पुढचा मुंडा, असे इथे दोन्ही मुंड्याचे मार्किंग करून घेऊया आपण. आणि त्याचा मध्य काढून मुंड्याचे शेप देऊन घेऊया. आता इथे 2.5 इंचाची शोल्डर असल्यामुळे आपण इथे 2 रेषा आतमध्ये घेऊनच पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आता इथे नेमकं ब्लॅक कलरचं आलं आहे पेपरवर, त्यामुळे तुम्हाला मुंड्याचा शेप दिसतं आहे की नाही ते पहा नीट. आणि आता आपण इथे 1/2 इंच शोल्डरला जोडण्यासाठी सोडून मुंडा मोजून घेऊया. तर इथे मुंडा 9 इंच भरलेला आहे, 1/2 इंच एवढा एक्स्ट्रा आलेला आहे, तर आपल्याला एवढा एक्स्ट्रा नाही ठेवून जमणार. तर आपण 5.25 जिथे घेतलेला तिथे 5.5चा मुंडा घेऊया आणि तिथे पुन्हा लाईन आखून घेऊया. आणि इथे पुन्हा त्याचा मध्य काढून आणि मग पुन्हा 1.25 इंच आणि 1.25 इंचावर खुणा करून पुन्हा शेप देऊन घेऊया व्यवस्थित. हे बघा, इथे आता 5.5चा सुद्धा मध्य काढायचं आहे, कारण की आपण 5.5 इंच मुंडा कमी केला आहे. आणि आता आपण दोन्ही शेप देऊन घेऊया व्यवस्थित. एकदा नाही समजलं तर 2 वेळा व्हिडिओ बघा. आणि आता पुन्हा आपण ते मुंडं मोजून घेतलं आहे, तो बरोबर आता 8.5 आलेला आहे. अगदी 1 रेषा एक्स्ट्रा आहे, तर तेवढा एक्स्ट्रा चालून जातो. तर इथे आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच एवढं टाकून कमरेचं लाईन आखून घेऊया. इथे माझी मुलगी माझ्याशी गप्पा पण करत होती. इथे 5चा गळा आहे पुढचा, तर मी तिथे 5.5 घेतलेला आहे आणि बॉटम साईडला 2.25 इंच घेतला आहे. आणि तो बॉक्स करून गळ्याचा शेप देऊन घेऊया इथे लगेच. आणि इथे गळा कमी असल्यामुळे कटोरी जरा उभाट येणार आहे, पण तरीही कटोरी व्यवस्थित बसते त्यांना, कारण की त्यांनी माझ्याकडून आधी ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत. आणि इथे आपण कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच घेणार आहोत. कंबर 34ची आहे, त्याचा चौथा भाग 8.5 आणि त्या पुढे 2.5 इंच, 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, 1 इंच मागचा टक्स. आणि तीही आपण लाईन आखून घेऊया. फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन. इथून आपल्याला वरती 4 इंच एवढी योकपट्टी घ्यायची आहे
कारण की गळा कमी असल्यामुळे तो कटोरी उबाट होणार आहे. म्हणून 4 इंच आपण गळा योगपट्टी घेऊया, 4 आणि 3ची. नेहमी आपण 3.5 आणि 2.5ची घेतो. आणि इथून 5.25ची कटोरी घेतलेली आहे मी, आणि ते 2.5 इंच घेतलेलं आहे. मुंड्यापासून साईडला एक 2.5 इंचावरती मार्किंग करून तिथून आपण शेप देऊन घेऊया. हे 3 पॉईंट एकत्र करूया. तर आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा चेक करून दाखवते. पूर्ण उंची अधिक 1 इंच, 5.5 गळा घेतला आहे, अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन, 5 इंच गळा, योगपट्टी 4 इंच आणि 3 इंच घेतलेली आहे. कमरेच्या साईडला 3 इंच. इथे 5.25 इंच आपली कटोरी आहे. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं घेतलेलं आहे. इथे मुंडा आपला मोजून घेतला. 5.5चा आपण मुंड्याची मार्किंग केलेली आहे. 8.5 मुंडा आलेला आहे गोल राऊंड. आणि आता आपण ते कट करून घेऊया. आधी मुंड्याचा मागचा भाग कट करायचा आहे, डायरेक्ट पुढचा कट करू नका. आणि इथून 1/2 इंच खाली जायचं आहे आपल्याला मुंड्यामध्ये, जेणेकरून घोल नको यायला म्हणून. आता इथे आपण गळ्याच्या इथे आधी नॉच देऊन घेऊया आणि मग दोन्ही पार्ट सेपरेट करूया, कारण की आपण पेपर डबल फोल्ड केलेला, त्यामुळे मागचा आणि पुढचा आपला एकत्र निघतो दोन्ही भाग. तर आपण पुढचा भाग साईडला ठेवून मागच्या भागावरती मार्किंग करूया. गळ्याची आणि टक्स वगैरे मार्क करून घेऊया. इथे 10 इंचाचा गळा आहे, तर मी खालून 5.25 इंचाची पट्टी ठेवलेली आहे. अर्धा इंच आपल्या कमरेच्या इथे जॉईन करायला आणि 1/2 इंच आपलं गळ्यामध्ये जातं. आणि त्यांचे गळे चौकोनी असल्यामुळे मी फक्त बॉक्स तयार करून घेतलेला आहे. गळ्याची शेप वगैरे दिलेला नाही आहे गोल गळ्याचा, कारण की त्यांचे गळे चौकोनीच असतात सगळे. इथे आपण 4.5 इंचाचा टक्स घेऊया. उभा 4.5 आणि आडवा 4.5. आणि जो आपण मध्ये 1 इंच वाढवलेला आहे त्यावर खुणा करून दोन्ही साईडून अर्धा इंच घालून तेही मार्किंग करून घेऊया. आणि इकडे कमरेच्या साईडून अर्धा इंच आपल्याला वरती जाऊन टक्सपर्यंत आणायचं आहे. टक्सच्या पहिल्या लाईनपर्यंत आणायचं आहे आणि ते कट करून घेऊया, जेणेकरून आपण टक्स दिल्यानंतर आपली कमरेचा भाग एकदम सरळच्या सरळ येतो, क्रॉस होत नाही. आता आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट घेऊया आणि पहिले पुढचा मुंडा कट करून घेऊया. इथे आणि आता गळा, कटोरी आणि योगपट्टी हे आपण तिन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया. आणि इथे आपल्याला साईड पार्ट आणि योगपट्टी तीच ठेवायची आणि कटोरी फक्त दुसऱ्या पेपरवर आपण वाढून घेऊया. हे 2 भाग तेच ठेवायचे आहेत.
इथे माझी मुलगी गप्पा ठोकत होती माझ्याशी आणि माझ्या लक्षातच नाही आलं ते एडिटिंगमध्ये कट करायचं. इथे आपण कटोरीचा मध्य काढून नॉच देऊन घेऊया. आणि जशी आहे तशी कटोरी दुसऱ्या पेपरवर ठेवून मार्क करून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता इथे दोन्हीकडून 1.25 इंच, इकडे 1.25 आणि इकडे 1.25 इंच, आणि जो मध्य काढून जो आपण पॉईंट दिलेला आहे तिथून खाली 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि गळ्याच्या साईडून आणि आपण जिथे कटोरी जॉईन करतो तिकडे हुकलूक साईडला आणि कटोरी जॉईन करतो इकडे 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि तिथे गळ्याचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचं आहे ते दोन्ही पॉईंट जॉईन करून. आणि आता इकडे बघा, इथे जे 1.25 इंच आहे ते गळ्या साईडला वाढवायचं आहे आणि जे 1.5 इंच आहे ते 1.25 इंचाला दोन्हीकडे आखून पट्टीने रेषा आखून घ्यायच्या आहेत. तिथे आपली कटोरी वाढवली जाते. आणि आता इथे 1.25 इंचावरून 1.5 इंचापर्यंत कमी कमी करत असं एक शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीला. जसा आपण पहिला शेप ड्रॉ केलेला आहे त्या अंदाजाने. 1.25 इंचाकडून 1.5 इंचाकडे थोडंसं निमुळता करत आणायचं आहे. आणि ते आपण साईडपाट आणि कटोरीचा भाग मोजून घेऊया. तो 1 इंच एक्स्ट्रा आलं पाहिजे. कटोरी परफेक्ट 1 इंच एक्स्ट्रा आलेली आहे. आणि आता आपण कटोरीचं कट करून घेऊया कटोरी पेपरवर. आता ही कटोरी थोडीशी उभाट आलेली आहे कारण की ह्याचा पुढचा गळा खूप कमी असल्यामुळे ती कटोरी उभी आलेली आहे. आता इथे आपण त्याचा मध्य करूया आणि जो एक्स्ट्रा वाढलेला आहे तो कट करून घेऊया. 1.5 इंच किंवा 2 रेषा एवढं वाढलेलं होतं ते कट केलं. आणि इथे आपण उभा टक आडवा टक्स 1.5 इंच आणि उभा टक्स 2.25 इंच एवढं घेऊया. हा उभा टक्स जो आहे तो 3 ते 2.5 इंच घेतला जातो आणि आडवा टक्स 1.5 इंचच घ्यायचा आहे सगळ्या साईजसाठी. आणि इथे आपण आता मार्क करून घेतले टक्ससाठी, हे बघा. आणि आता हुकलूक साईडला 1/2 इंच वरती येऊन आपल्याला योगपट्टी जोडण्यासाठी तिथे शेप देऊन घ्यायचा आहे. जसा योगपट्टीचा शेप असतो गोळाकार तसा हा बघा 1/2 इंच वरती येऊन तो टक्सपर्यंत आणायचा आहे. आणि तो आपण कट करून घेऊया म्हणजे तिथे फुगा येत नाही. तर मी तुम्हाला कटोरीचा पफ दाखवते क्रिएट करून. हे बघा, छान पफ येतो कटोरीचा. आणि आता आपले
बॅक पार्ट आणि कटोरीचा फ्रंट पार्ट झालेला आहे. आता आपण बाही कट करूया. बाही कट करायला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. आता इथे 10ची बाही आहे तर मी 11 इंचावर मार्किंग करणार आहे. हे बघा डबल फोल्ड आहे पेपर. इथे मी 11 इंचावर मार्किंग करणार आहे. आणि छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच करायचा आहे. तर इथे आपण 8.25 इंच घेऊया. कोणाला बाही कमी पडत असेल तर त्यांनी पूर्णही घेतला तरी चालतो. एखाद्याचा मुंडा मोठा असेल आणि छोटे असेल, छाती कमी असेल तर मग पूर्ण घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला पेपरची घडी. इथे 4.25 इंच मी खाली आलेली आहे आणि 4.25 इंचावर खून केली तिथे आणि तो आपण सरळ पट्टीने लाईन आखून घेऊया. आणि त्याचा मध्य काढून घेऊया. आणि 1.5 इंचावर खून केलेली आहे. इथे नीट बघा, मी 1.5 इंचावर खून केली आणि मग त्याचा मध्य काढलाय. आणि आता दोन्ही साईडून अर्धा इंच सोडायचं आहे. मधला जो अंतर आहे तो 1.25 इंच ते 1 इंच एवढाच असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसावा. आणि आता आपण वरचा जो मार्क आहे तो मागच्या मुंड्यासाठी आणि खालचा मार्क आहे तो पुढच्या मुंड्यासाठी, असे हे तिन्ही ते पॉईंट जॉईन करून तो आपण शेप देऊन घेऊया. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं नीट बघा मी कसा शेप दिलेला आहे. वरचा शेप हा मागच्या मुंड्याचा आहे आणि जो खोलगट आहे तो पुढच्या मुंड्यासाठी आहे. आणि आता आपण पुन्हा मोजूया. तर बघा इथे 8.5 आलेला आहे. एक रेषा कमी वगैरे असेल तर तेवढं चालून जातं. मी ते एक्स्ट्रा वाढवलं आहे पण कट नाही केलं. आणि इथे दंडघेरचा निम्म्य अधिक 1.5 इंच 10.5 दंडघेर आहे तर त्याचा निम्म्य आपल्याला 5.25 घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच घ्यायचं आहे शिलाईसाठी स्टिचिंग मार्जिन. आणि आता आपल्या बाहीचंही मार्किंग झालेलं आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. आणि याचं पेपर कटिंग जसं दाखवलं आहे तसंच मी तुम्हाला फॅब्रिक कटिंग आणि शिवणकामाचा व्हिडिओही दाखवणार आहे. ते दोन्ही व्हिडिओ तयार झालेले आहेत आपले, फक्त ते टाकायचे बाकी आहेत. हा व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मी ते फॅब्रिक कटिंगचं ह्याच्यामध्ये नाही घेतलं आहे. हा फक्त पेपर कटिंगचाच टाकलेला आहे. फॅब्रिक कटिंगचा आणि शिवणकामाचे हे दोन्ही वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे. हे बघा इथे आपलं कटोरीचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे, कटिंग झालेली आहे आपली कटोरी. आणि प्लीज कशी वाटली ते सांगा आणि कमेंट करून सांगा तुम्हालाही पेपर पॅटर्न आवडले काय, आणि ट्राय करूनही